प्रेक्षकांसाठी खुशखबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच. MPSC परीक्षेमध्ये महाराष्ट्रातल्या मुलींमधून पहिली येण्याचा मान पूनम पाटीलनं मिळवलेला आहे. मूळची साताऱ्याची असलेली पूनम पाटील ही नोकरीच्या निमित्तानं पुण्यामध्ये राहते आणि नोकरी करून तिनं हे यश मिळवलंय. तिनं नेमका अभ्यास कसा केला, कशी तयारी केली ही तिच्याकडून जाणून घेतलंय आमची प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी हिनं. MPSCचा निकाल काल जाहीर झालेला आहे आणि राज्यभरामध्ये मुलींमध्ये सर्वप्रथम आलेली पूनम पाटील सध्या आपल्यासोबत आहे. आपण तिच्याशी बातचीत करूया. पूनम, सर्वप्रथम मनपूर्वक तुझं अभिनंदन. पहिली प्रतिक्रिया तुझी काय? रिझल्ट लागलेला आहे, मुलींमध्ये पहिली तू आली आहे. ॲक्च्युली मुलींमध्ये पहिली आली आहे वगैरे असा रिझल्ट मी पाहिला नव्हता. म्हणजे मी लायब्ररीमध्ये अभ्यास करत बसले होते आणि अचानक ग्रुपवर आला. आधी वाटलं की कोणीतरी प्रँक करतं की रिझल्ट आलेला आहे म्हणून. आणि पाहिलं रिझल्ट, मी फक्त नाव बघितलं माझं आणि बघितलं की मला जी माझी चॉईस पोस्ट होती, माझा जो फर्स्ट प्रेफरन्स होता DYSP, तो मिळालेला आहे आणि दॅट्स इट. त्याच्यानंतर मग मी घरी फोन केला, बाबांना फोन केला आणि फ्रेंड्सना फोन करायला चालू केलं. आणि थोड्या वेळाने मला बाबांचा फोन आला की अगं तू मुलींमध्ये पहिली आहेस. तोपर्यंत मी पाहिलं नव्हतं. तोपर्यंत लायब्ररीत म्हणत होते की मॅडम तुम्ही पहिले आहात म्हणून, पण काही विश्वास नव्हता बसत. बाबांचा फोन आल्यानंतर ते कन्फर्म झालं आणि मग खूप आनंद अजून द्विगुणित झाला की ठीक आहे, आपण अजून एक बेंचमार्क त्याच्यामध्ये ॲड केलेला म्हणून. MPSC यापूर्वी दिली होती एक्झाम की तुझा फर्स्ट अटेम्प्ट होता? नाही, हा माझा तिसरा अटेम्प्ट होता. 2014 पासून मी देते. 13ला पासआउट झाले होते. त्याच्यानंतर 2014, 15 आणि 16. 14ला इंटरव्ह्यू दिला होता, 15ला क्लास 2ला सिलेक्शन झालं होतं. मग 1 वर्ष एक्सटेन्शन घेऊन मग 2016मध्ये यावर्षी चॉईस पोस्ट. सो तिसरा अटेम्प्ट. खूप मोठा सक्सेस खरं तर पूनम हा आहे. पूर्णतः अभ्यासाचं नियोजन कसं केलं होतं हे जाणून घेण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुझं बेसिक म्हणजे ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेलं आहे? तयारी तेव्हापासूनच ठरवलं होतं? कसं सगळं नियोजन होतं? ॲक्च्युली माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे BE मेकॅनिकल. याच परीक्षा क्षेत्रात यायचं असं कुठेतरी पहिल्यापासूनच डोक्यात होतं, कारण फॅमिली बॅकग्राऊंड तेच आहे. पण सिलेक्शन प्लेसमेंट झालं होतं माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर डाटा टेक्नॉलॉजीमध्ये. आणि मग म्हटलं की एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये जर आपण काम करत असू तर काही प्रोफेशनल स्किल्स पण येतील आणि तो एक वेगळा एक्सपिरियन्स असेल जो की आपल्याला एनरिच करेल. म्हणून मग जॉब करायचं ठरवलं. मग 2 वर्ष जॉब करत होते आणि जॉब करत असतानाच मग प्रिपरेशन चालू केलं होतं. म्हणजे रुटीन असं होतं की 6 ते 3 ऑफिस असायचं. मग 5 वाजताच ऑफिसला जायला निघावं लागायचं. मग 4 वाजता संध्याकाळी रिटर्न आले की मग अभ्यास चालू व्हायचा. तो 10-11 वाजेपर्यंत करून मग असं रुटीन चालू होतं. फक्त एवढंच की कन्सिस्टन्सी मेंटेन केली त्याच्यामध्ये, की एक्झाम पुरता अभ्यास नाही ठेवला. म्हटलं रोजचा 4 तासच मिळतोय आणि तो आपल्याला इतरांच्या 10 तासाच्या अभ्यासासोबत मॅच करायचा आहे. तर आपल्याला थ्रूआउट द इयर अभ्यास करणं गरजेचं आहे आणि ते कंटिन्यू ठेवलं फक्त. MPSC UPSC म्हटलं की आमच्यासारख्या सर्वसामान्यांचा हा समज असतो की एक साधारण 17-18 तास अगदी अभ्यासाची बैठक मारली पाहिजे आणि तितकाच अभ्यास केला पाहिजे. हे कितपत तुझ्यापुरती लागू पडतं किंवा तू कसं सगळं वेळेचं नियोजन केलं होतं, कारण तू नोकरीसुद्धा करत होती? ॲक्च्युली मी अभ्यासाला चालू केलं तेव्हा माझ्या पण डोक्यात असंच होतं की 10-12 तास लागतीलच आपल्याला. पण मी थोडं पेशन्स ठेवले होते. म्हटलं ठीक आहे, आपण जॉब करतो, मे बी एखादा अटेम्प्ट जास्ती द्यावा लागेल, ठीक आहे, इट्स ओके. ती तयारी ठेवली होती आणि ब्रिक बाय ब्रिक बिल्ड केलं. फक्त एवढंच केलं की टाईम लिमिटेड आहे तर फोकस्ड राहायचं आणि दुसरं बुक्स लिमिटेड ठेवायचे, की जास्ती बुक्स नाही वाचायचे कारण मग त्याचं रिव्हिजन नाही होत. तर तसं लिमिटेड ठेवल्या होत्या गोष्टी. साधारण याच्यासाठी क्लास कुठले लावले होते तू? त्याचं नियोजन कसं केलं होतं? क्लास, वैयक्तिक अभ्यास आणि इतर टेस्ट सिरीज वगैरे? मी जॉब करत होते त्यामुळे असं फुल टाईम क्लास कधी लावायचं वेळच नाही आली, कारण तेवढा वेळच नव्हता. फुल टाईम असं कुठे कोर्स नाही केला. पण मेन्ससाठी पृथ्वी क्लासेसला पुण्यातच टेस्ट सिरीज लावली होती. आणि नंतरच्या इंटरव्ह्यूच्या टप्प्यामध्ये युनिक अकॅडमीचे मनोहर भोळे सर, त्यांच्याकडून गायडन्स घेतलं होतं. सक्सेस अकॅडमीला IP सरांकडून गायडन्स घेतलं होतं आणि कोळंबे सरांकडून गायडन्स घेतलं होतं. म्हणजे इंटरव्ह्यूच्या टप्प्यावरती, कारण मागच्या वर्षी थोडंसं इंटरव्ह्यूमध्ये मार्क्स कमी आले होते, तर मग इंटरव्ह्यूच्या टप्प्यावरती खूप गायडन्स घेतलं. घरून गायडन्स होतंच, पण क्लास असं करण्यापेक्षा मग मी सिनियर्सकडून गायडन्स घेणं जास्ती प्रेफर केलं, की ज्यांनी ही एक्झाम दिलेली आहे. आणि प्रत्येक टप्प्यावरती त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्या काय चुका झाल्या, आपल्याला काय अवॉइड करता येतील किंवा त्यांचा थ्रूआउट द जर्नी एक्सपिरियन्स कसं राहिलेलं आहे. मुलं MPSC आणि UPSCची तयारी करतात. काही अगदी म्हणजे मला वाटतं की 10वी-12वीपासून सुरुवात असते. अशा मुलांसाठी आणि जे आता परीक्षा देणारे, इंटरव्ह्यू देणारे, त्यांच्यासाठी काय शेवटचं तू सांगू शकतो?
गायडन्स आज खरं तर हवा आहे. मी सगळ्यात 2 गोष्टी सांगेन. एक, पेशन्स ठेवा. हार्डवर्क सगळेच करतात, फक्त पेशन्समध्ये कमी नका पडू आणि स्वतःच्या प्रयत्नांशी आणि स्वतःच्या आईवडिलांच्या कष्टाशी प्रामाणिक राहा. कारण कॉन्फिडन्स त्याच्यातूनच येतो. म्हणजे कॉन्फिडन्स मोटिवेशनल स्पीचेस ऐकून नाही येत, असं माझा पर्सनल अनुभव आहे. आणि आला तरी तो फार वेळ टिकत नाही. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर तो तुम्हाला कॉन्फिडन्स देतो, एखाद्या परीक्षेचा निकाल जरी खराब आला तरी. आणि जे 10वी-12वीपासून प्रयत्न करतात त्यांना मी सांगेन की अजून एक ग्रॅज्युएशनचा टप्पा थांबायचा आहे ना, तर जे काही स्पर्धा परीक्षांमध्ये चेंजेस होतात ते देत राहा. म्हणजे मी मागच्या वर्षी STI झाले होते, तर मग मी STI किंवा असिस्टंट असेल हे एक्झाम देणं बंद केलं होतं. पण प्रत्येक पेपरवरती ट्रॅक ठेवलं होतं की MPSCच्या पॅटर्नमध्ये कसे चेंजेस होतात, कारण त्यांनी आपल्याला आपलं प्रिपरेशन स्ट्रीमलाईन ठेवता येतं. क्या बात आहे. पुन्हा एकदा मनपूर्वक तुझं अभिनंदन. कॅमेरामॅन सुनील डांगेंसह अश्विनी जाधव केदारी, साम TV, पुणे. प्रेक्षकांसाठी खुश खबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच.